नमस्कार, महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। सांगलीत तब्बल 40 तोळे सोने असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली आहे। सांगलीतील कर्मवीर चौकात भर दिवसा हा अत्यंत धक्कादायक प्रकार घडलाय। दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने हिसडात येऊन धूम स्टाईलने सोन्याची बॅग लंपास केली आहे। कर्मवीर चौकात घडलेला हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। भर दिवसा मुख्य चौकात घडलेल्या चोरीमुळे संपूर्ण सांगली शहरात खळबळ उडाली आहे। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सांगलीतील व्यापारी ध्यानचंद सगळे यांच्या घरी लग्नाचा कार्यक्रम होता। त्यामुळे त्यांनी काही दिवसांपूर्वी कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेमध्ये लॉकरला ठेवलेले 40 तोळे सोने लग्न कार्यासाठी काढले होते। लग्न समारंभ आटोपल्यानंतर आज सकाळी 10:30 वाजता ध्यानचंद सगळे हे त्यांच्या कार चालकासह कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेमध्ये सोने लॉकरला ठेवण्यासाठी गेले होते। व्यापारी ध्यानचंद सगळे हे त्यांच्या कारमधून खाली उतरून पतसंस्थेच्या दिशेने निघाले असता काही सेकंदातच दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्याजवळ येऊन त्यांच्या हाताला हिसडा मारून सोन्याचे दागिने असलेली बॅग घेऊन धूम ठोकली। यावेळी सगळ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर घटनास्थळावर नागरिक जमा झाले। मात्र दुचाकीवरून आलेला चोरटा तोपर्यंत गायब झाला होता। चोरीचा हा संपूर्ण धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे। या घटनेनंतर स्थानिक कोणी अन्वेषण विभाग आणि विश्रामबाग पोलिसांची पथके चोरट्यांच्या तपासासाठी रवाना झाली आहेत।